नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण AEBAS प्रणाली म्हणजे आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीम ह्या सिस्टीमची माहिती घेणार आहोत। या प्रणालीतून सध्या महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागातील तसेच इतर अनेक विभागांतील कर्मचारी, अधिकारी, नोकरदारांचे अटेंडन्स म्हणजे त्यांची हजेरी लावण्यात येते आणि त्याद्वारे त्याचं वेतन काढण्यात यायला आता सुरुवात होणार आहे। खरं तर भारतामध्ये काही संस्थांमध्ये AEBAS प्रणालीद्वारे ऑलरेडी त्यांची हजेरी काउंट करण्यात येते। बायोमेट्रिक थंब असेल किंवा फेस ID असेल याद्वारे त्यांची हजेरी काउंट करण्यात येते आणि त्याद्वारेच त्यांचं वेतन काढण्यात येतं। महाराष्ट्रामध्ये ह्या नवीन प्रणाली लागू झाल्यामुळे आपल्याला आता फेस ID काय आहे किंवा AEBAS प्रणाली काय आहे किंवा आपल्या मोबाईलद्वारे जर आपल्याला आपली हजेरी लावायची असेल तर ती कशा पद्धतीने लावता येऊ शकते किंवा जर आपल्याकडे बायोमेट्रिक सेन्सर असेल आणि तो आपल्या कॉम्प्युटरला अटॅच केलेला असेल, त्याचं सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेलं असेल तर आपण बायोमेट्रिक थंबद्वारे सुद्धा आपली अटेंडन्स नोंदवू शकतो। या संबंधाने मी काही PDF शासनाच्या विविध वेबसाईटवरून जसे की NIC आहे किंवा maharashtra.attendance.gov.in आहे, ह्या संपूर्ण शासकीय वेबसाईटमधून ज्या PDF मी शोधलेल्या आहेत त्याचा आपण मागोवा घेणार आहोत आणि त्या PDFच्या माध्यमातून शासनाने जे मॅन्युअल जारी केलेलं आहे प्रत्येक कर्मचाऱ्याने ते मॅन्युअल पाहिलं पाहिजे। त्याच्यातून ज्या तरतुदी शासनाने लागू केल्या त्या जाणून घेतल्या पाहिजेत। तर त्या तरतुदी काय आहेत आणि ह्याद्वारे ही संपूर्ण प्रणाली आपण कशी चांगल्या रीतीने अनुभवू शकतो, आपली अटेंडन्स व्यवस्थितरित्या नोंदवू शकतो, जर काही अडचण जर काही कंप्लेंट आपल्याला असेल तर ती कशी नोंदवायची याची देखील माहिती या प्रस्तुत व्हिडिओतून आपण घेणार आहोत। या चारही PDF ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, त्याही आपण जरूर पाहून घ्या, जेणेकरून ह्या व्हिडिओचा सारा मागोवा घेतल्यानंतर जे तात्पर्य ह्या AEBAS प्रणाली, फेस ID प्रणाली, त्याचं तात्पर्य म्हणजे आपली हजेरी व्यवस्थित नोंदवता येणे आणि आपलं रेकॉर्ड आपण स्वतः पडताळून घेता येणे, हे तात्पर्य प्रत्यक्षात उतरेल आणि प्रत्येकाला ह्या प्रणालीतील खाचाखुचा किंवा महत्त्वाच्या तरतुदी, महत्त्वाच्या सेटिंग्स हे संपूर्णपणे लक्षात येतील। महाराष्ट्रातील शासकीय नोकरदारांना अटेंडन्स करण्यासाठी दोन वेबसाईट ह्या ठिकाणी आहेत। पहिलं म्हणजे आधार एनेबल्ड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम AEBAS करिता maharashtra.attendance.gov.in आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट यांच्याकरिता ही जी वेबसाईट आहे ती आपण यूज करत असतो। याद्वारेच आपण कायम थंब करत आलेलो आहोत। या दोन्ही वेबसाईट्सची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून जाऊन हा पूर्ण डेटा आपण ॲनालिसिस करून घेऊ शकता। या ठिकाणी एका क्लिकवरती आपल्याला किती रजिस्टर्ड एम्प्लॉईज आहेत, त्याच्यापैकी किती जण किती वाजता आले, आता ट्रेंड कसा आहे किंवा डिव्हाइस वाईज अटेंडन्स कसं आहे, या साऱ्याची माहिती एका क्लिकवरती पाहून घेऊ शकतो। या दोन्ही वेबसाईट्स फुल इक्विप्ड आहेत आणि एकदा आपण ह्यामध्ये माहिती घ्यायला सुरुवात केली तर संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी प्राप्त होते। ह्या वेबसाईटचाच पुढचा भाग म्हणून आपण आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीममध्ये जे मोबाईलमध्ये आपण रजिस्ट्रेशन करत असतो आणि अटेंडन्स लावत असतो ते कसं करायचं हे देखील पाहत आहोत। डिव्हाइस रजिस्ट्रेशनकरिता एम्प्लॉई हॅज टू सिलेक्ट द अटेंडन्स डोमेन, एंटर्स अटेंडन्स ID म्हणजे आधार कार्डाचे शेवटचे 8 डिजिट, OTP व्हेरिफिकेशन, फेस बेस्ड व्हेरिफिकेशन, ऑन सक्सेसफुल कॉन्फिगरेशन क्लायंट विल गेट अँड डिव्हाइस ID, ऑर्गनायझेशन पॉलिसी विल बी डाउनलोडेड ऑन सक्सेसफुल कॉन्फिगरेशन। या स्टेप आपल्या कार्यालयाने ऑलरेडी केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला मोबाईलवरती हे अटेंडन्स लावता येईल। त्यासाठी GPS लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड हे लोकेशन आपल्याला द्यावं लागतं, जेणेकरून आपलं हजेरी त्या ठिकाणी नोंद होत असते। बघा, हे आपल्या मोबाईलची स्क्रीन आहे, ह्याचे की पॉईंट्स आपण पाहत आहोत। जर थंब असेल तर डिव्हाइस रेडी आहे, तर लोकेशन ऑन असेल तर डिव्हाइस लोकेशन ऑन आहे, जर हा आयकॉन ऑन असेल तर मोबाईल डेटा आपला ऑन आहे, मोबाईल कनेक्शन, इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे। कन्सेंट बॉक्सला आपल्याला चेक करायचं आहे आणि इथे आपला अटेंडन्स ID जो प्री फिल्ड आहे तो आपल्याला दिसून येणार आहे। पुढील सेक्शनमध्ये अटेंडन्स मार्किंगची प्रोसेस आपल्याला पाहायची आहे। या ठिकाणी कन्सेंटला क्लिक केल्यावरती आपल्याला आपला कॅमेरामध्ये, फ्रंट कॅमेरामध्ये आपले डोळे एकदा ब्लिंक करायचे आहेत। सक्सेसफुल झाल्यावरती ते ग्रीन सर्कल तयार होतं आणि आपली हजेरी नोंद होते। इमेज कॅप्चर सक्सेसफुली प्रोसेसिंग, या शेवटच्या विंडोमध्ये बघा इन टाईम आपला किती आहे, क्लोज टाईम किती आहे, हे सगळं आपण पाहू शकतो एका क्लिकवरती। सो ह्याचा बेनिफिट आहे। ह्या AEBAS प्रणालीमध्ये मोबाईलमध्ये काही ऑप्शन्स आपल्याला दिसतात, जे म्हणजे ऑप्शन्स सपोर्टेड थ्रू मेनू।
म्हणजे खूप सारे ऑप्शन्स या ठिकाणी आहेत, जसं NIC नेट वायफाय आहे, अटेंडन्स फ्रॉम अदर लोकेशन, रोमिंग आहे, चेंज डिव्हाइस लोकेशन आहे, अपडेट जिओ फेन्सिंग पॉलिसी आहे, अपडेट ॲप आहे, बास सेशन डेटा आहे. याच्यातील 2 आणि 3 क्रमांकाचं जी सेटिंग आहे ती आपल्यासाठी फायद्याची आहे, ती आपण जरा पाहून घेऊया. बघा, अटेंडन्स फ्रॉम अदर लोकेशन, रोमिंग. इन केस द एम्प्लॉई इज आउट ऑफ ऑफिस सिटी ड्यू टू सम ऑफिशियल रिझन, कामानिमित्त आपण बाहेरगावी गेलो, टूरला आहोत, तर नोडल ऑफिसर म्हणजे जे आपले आहरण व संवितरण अधिकारी आहेत, DDO आहेत, ते आपले नोडल ऑफिसर आहेत. नोडल ऑफिसर मे मेक एंट्री इन अटेंडन्स पोर्टल फॉर द रोमिंग ड्युरेशन फॉर द एम्प्लॉई. ते एंट्री करू शकतात. एम्प्लॉई कॅन मार्क अटेंडन्स फ्रॉम एनिवेअर इन इंडिया अँड सिस्टीम विल नॉट चेक फॉर एनी जिओ फेन्स कंट्रेन्स. कामानिमित्त आपण कुठेही आहोत तर तिथून आपण आपली हजेरी नोंदवू शकतो. ते नोडल ऑफिसरच्या हातामध्ये आहे. इथे पुढच्या सेक्शनला बघा, डिव्हाइस लोकेशनसुद्धा आपण चेंज करू शकतो. फॅसिलिटेट अन एम्प्लॉई टू चेंजेस डिव्हाइस लोकेशन. एंट्री लोकेशन आपण चेंज करू शकतो पर्सनल मोबाईलवरून, त्यासाठी ही सेटिंग आपल्याला दिलेली आहे. यानंतर आपण काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स जे प्रत्येकाच्या मनात आहेत, मला कमेंटमध्ये देखील अनेक जण विचारत आहेत, ते फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स पाहूया. शॉर्ट लिव्ह मेसेज. इथे जाण्यापूर्वी आपण अजून काही महत्त्वाचे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत ते बघूया. बघा, 19वा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहे, यदि मैं एक दिन में 1 से अधिक बार पंच करता हूँ तो क्या होगा. किसी कर्मचारी द्वारा एक दिन में पहली बार उपस्थिति को उसके इन टाइम होने के लिए लिया जाता है. दिन में चिन्हित अंतिम उपस्थिति को आउट टाइम माना जाता है. इसका मतलब है कि पहली और आखिरी पंच के बीच में मौजूद उपस्थिति पर विचार नहीं किया जाता. एक कर्मचारी सकाळी 8:30ला OPDला आलेला आहे, कामावरती आलेला आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता त्याने आउटचा थंब केलेला आहे, परंतु रात्री त्याला पुन्हा एकदा कामानिमित्त यावं लागलं. रात्री 10:30 वाजता त्याने पुन्हा एकदा आउटचा थंब केला, तर सकाळी 8:30 ते रात्री 10:30 असं त्याचं काउंट हजेरीकरिता त्याच्या ऑफिशियल हवर्स जे भरलेले आहेत त्याकरिता कार्यान्वित होणार आहे. म्हणजे दिवसातला पहिला थंब आणि दिवसातला शेवटचा थंब हा अनुक्रमे इन आणि आउट म्हणून कार्यान्वित होणार आहे. आपण किती वेळा थंब करू शकता, पहिला थंब आणि शेवटचा थंब ह्याच्यामधले तास काउंट करणार आहेत. ज्यांच्या शिफ्ट ड्युट्या असतील त्याकरता कुठलं प्रावधान आहे. द शिफ्ट ड्युटी इज अवेलेबल इन BAS. शिफ्ट कॉन्फिगरेशन कॅन ओनली बी सेट बाय युअर ऑर्गनायझेशन अटेंडन्स नोडल ऑफिसर ऑन देअर लॉग इन. ते आपले नोडल ऑफिसर अर्थात DDO हे अटेंडन्स रजिस्टर करू शकतात. नोडल ऑफिसर शुड व्ह्यू द मॅन्युअल फॉर द शिफ्ट कॉन्फिगरेशन अवेलेबल अंडर द शिफ्ट मॅनेजमेंट मेन्यू. म्हणजे ह्याच्या शिफ्ट मॅनेजमेंटमध्ये जो मेन्यू आहे तिथून ते मॅन्युअल आपल्याला पाहता येईल आणि नोडल ऑफिसर आपली ड्युटी जर शिफ्टमध्ये असेल तर तिथं ते टिकमार्क करू शकतात, आपली प्रेझेंटी लावू शकतात. सो ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. पुढील प्रश्नामध्ये बघा, शॉर्ट लिव्ह मेसेज. वी हॅव इंट्रोड्यूस अ न्यू feature for employee to add a reason message in case of late or early leave. Employee login to attendance portal can find a new menu, short leave message. To add a new message, click on add short message, select a date of attendance, and select reason. Existing messages can be viewed under the view short message. Nodal officer can view the messages added by an employee in the reports attendance register. All search of employee message can be viewed under the detail view report tab. म्हणजे आपण कधी उशिरा आलो, कधी लवकर जायचं तर शॉर्ट लिव्ह मेसेज आपण टाईप करू शकतो. ती फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे. आणि जे ऑलरेडी मेसेज आहे ते देखील व्ह्यू शॉर्ट मेसेजमध्ये आपण दिसू शकतो. जेव्हा आपण अटेंडन्स करतो आहे बायोमेट्रिकने किंवा फेस आयडीने, तिथं शॉर्ट लिव्ह मेसेजचा एक ऑप्शन आपल्याला दिसतो. त्याचा उपयोग करून आपण तो मेसेज टाईप करून ठेवू शकतो, जेणेकरून नोडल ऑफिसर त्या पद्धतीने कार्यवाही करू शकतात, आपली अटेंडन्स लावू शकतात. बघा, लिव्ह अँड टूर. नोडल ऑफिसर कॅन नाव एडिट लिव्ह अँड टूर डिटेल्स अंडर द अप्रूव्ड लिव्ज अँड अप्रूव्ड टूर. त्यांच्याकरिता तो ऑप्शन लागू झालेला आहे. नोडल ऑफिसर आपली लिव्ह अप्रूव्ड करू शकतात. सो ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ह्या ठिकाणी आपण पाहिल्या आहेत. पुढील सेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे की समजा काही अशा गोष्टी आहेत ज्या ह्या वेबसाईटवरती कळत नाहीत किंवा माझ्या व्हिडिओमधून समजत नाही आहेत, तर आपल्याला कंप्लेंट रेज करायची. माझ्या मोबाईलला OTP येत नाही आहे, माझा थंब होत नाही आहे, जी कारणं असतील त्याकरिता आपल्याला कंप्लेंट रेज करायची आहे. आणि त्याकरिता ह्या लिंकच्या तळाशी servicedesk.nic.in ही वेबसाईट दिलेली आहे किंवा टोल फ्री नंबर 1800 111 555 हा दिलेला आहे. बघा,
servicedesk.nic.in ही वेबसाईट आहे. टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे, त्याला आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. तो कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर ही जी वेबसाईट आहे ती आपण ऑन करून घ्यायची. आपल्या कॉम्प्युटरला ही वेबसाईट टाईप करून घ्यायची. बघा servicedesk.nic.in ह्याच्यामध्ये उजव्या कोपऱ्यात NIC सर्व्हिस डेस्क नावाचा एक रोबोट आपल्याला दिसतो आहे. बघा, हाय, वेलकम टू NIC, युअर पर्सनल असिस्टंट इज वॉन्ट टू हेल्प यू इन सर्व्हिस डेस्क रिलेटेड क्वेरीज. बघा, पहिल्यांदा त्याने विचारलं कुठली क्वेरी आहे. मी तिथं टाईप केलं सर्व्हिस रिलेटेड. त्याने काय ऑप्शन दिला, प्लीज सिलेक्ट द सर्व्हिस ऑफ कन्सर्न. तर मी बासला क्लिक केलं, नाही का. बासला क्लिक केल्यावरती म्हणजे बास म्हणजे बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीममध्ये कुठला एरर आहे ते विचारत आहेत. डिव्हाइस इश्यू आहे, मॅन्युअल पाहिजे, अटेंडन्स मार्किंग इश्यू आहे, डिव्हाइस इश्यू आहे, असं मी तिथं क्लिक केलं. तर तेच मला कुठला एरर तुम्हाला दिसतो आहे त्याची माहिती विचारतात. जर आपल्याला अटेंडन्स मार्किंगला इश्यू असेल तिथं आपण क्लिक केलं तर अटेंडन्स मार्किंगमध्ये कुठला एरर येतो आहे ती माहिती विचारतात, नाही का. म्हणजे जे आपले जनरल क्युरीज आहेत, जे आपल्याला प्रश्न पडले ज्याचं उत्तर कुठेच मिळत नाही आहे, ते आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. बघा कुठले प्रश्न आहेत. सिलेक्ट प्रॉब्लेम यू आर फेसिंग, हाऊ डज अन ऑर्गनायझेशन स्टार्ट BAS फॉर देअर एम्प्लॉईज, व्हॉट आर स्टेप्स फॉर स्टार्टिंग रजिस्ट्रेशन, हाऊ कॅन एम्प्लॉई मार्क अटेंडन्स इफ शी इज नॉट हॅव्हिंग आधार नंबर. त्याचं देखील उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. जो प्रश्न आपल्या मनात आहे त्याचं उत्तर ह्या एनीडेस्क अर्थातच सर्व्हिस डेस्कमधून आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे ही खूप छान सिस्टीम हेल्प विथ तिकीट आपल्याला मिळत आहे. आणि जरी आपल्याला याच्यातून उत्तर नाही मिळालं तर आपण कंप्लेंट रेज करू शकतो आणि त्या कंप्लेंटला आपल्याला एक तिकीट मिळणार आहे. त्याचा स्टेटस आपण कायम चेक करू शकतो. हे रेल्वेसारखंच आहे. कंप्लेंट रजिस्टर करून रेज करून आपल्याला त्याचा फॉलोअप घेता येतो. किंवा आपण टोल फ्री नंबरला जरी फोन केला, उजव्या कोपऱ्यामध्ये बघा 1800 111 555 याला कॉल करून आपली क्युरी विचारू शकतो. त्यामुळे सरकारने आपल्याकरिता एक खूप छान पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमचं मॅन्युअल देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, जेणेकरून आपल्याला ह्या रिलेटेड जी मी माहिती देतो आहे ती स्वतः पडताळून घेता येईल आणि आपल्याला स्वतः निर्णय देखील घेता येईल की आपली अटेंडन्स का होत नाही आहे, काय अडचणी येत आहेत त्याची माहिती घेता येईल. सो अशा रीतीने आपल्या ॲडमिन निनाद चॅनलमधून आपण आज महाराष्ट्र अटेंडन्स अर्थातच आपल्या अटेंडन्सचं जे ऑफिशियल पोर्टल आहे त्याची माहिती घेतली आहे. आपल्या शंका असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवा आणि ॲडमिन निनाद चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आभारी आहे.